बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? राज ठाकरेंचा थेट सवाल. आमचे वाद किरकोळ, एकत्र येणं कठीण नाही. एका मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य. अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली म्हणत उद्धव ठाकरेंकडून ही युतीचे संकेत. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून. खासदार संजय राऊत यांचा दावा. पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण केल्याचाही आरोप. विलेपार्लेत जैन समाजाचं आंदोलन. महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान जैन मंदिर पाडल्याने समाज संतप्त, वातावरण तापलं. बीडच्या गैनीनाथ गडावर नारळी सप्ताहाचा समारोप. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. गडाची जबाबदारी सगळे मिळून घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दारू पिऊन न दिल्यामुळे दारुड्याने दुकान मालकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली. सोलापुरातील प्रकार. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद.